मलिका स्वानंदीची जिरवायला गेली, पण जिरली ती मलिकाची. कारण आता स्वानंदी देणार राजवाड्यांना वारस. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर घडतं असं, मलिकाने सांगितल्याप्रमाणे सुश फुगडी खेळण्यासाठी जाते आणि स्वानंदीला आग्रह करते. स्वानंदी तिला खूप समजवते, पण ती काय ऐकत नाही. आता सुष्मिताचा हट्ट म्हणून स्वानंदी तिच्याशी फुगडी खेळते, पण सुष मात्र फक्त दिसायला भोळी असते, डोक्याने मात्र अगदी मलिकासारखी क्रूर. ती आता जोरात फुगडी खेळते आणि स्वानंदीचा हात सोडून देते. स्वानंदी पडताना बघून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकतो, पण समर मात्र तिला अलगद सावरतो. आता सगळेजण स्वानंदीच्या अवतीभोवती असतात. मलिका नाटक करत म्हणते, स्वानंदी तुला जास्त लागलं नाही ना? काय ग सुश, हळू खेळायचं ना? आणि तुला माहिती होतं ना स्वानंदीला चक्कर येते, मग कशाला तिला फुगडी खेळायला सांगायची? आता आजी, स्वानंदी आणि समर चकित होऊन बघायला लागतात. स्वानंदी मनात म्हणते, फुगडी खेळल्यानंतर मला चक्कर येते हे काकूंना कसं कळालं? म्हणजे सुषने मुद्दाम केलं तर? आजी म्हणते, काय गे सुष्मिता, तुला माहिती होतं ना स्वानंदीला फुगडीने चक्कर येते? सुष म्हणते, हो मला माहिती आहे. आजी म्हणते, मग स्वानंदीला मुद्दाम पाडलं की काय? स्वानंदी म्हणते, जाऊ दे आजी, माझंच चुकलं, मी तिच्यावर विश्वास ठेवला. लहान बहीण म्हणून आत्तापर्यंत सगळ्या चुका पोटात घातल्या, पण सुश ही तुझी शेवटची चूक. यापुढे मी तुझं काही खपून घेणार नाही. सुष म्हणते, ताई तू मला का बोलते, मी काय केलं? स्वानंदी म्हणते, तू काय केलं हे तुला व्यवस्थित माहिती आहे, पण अगं असं कुणाच्या जीवाशी खेळणं योग्य आहे का? आता मात्र सगळेजण सुशला दोष देत असतात. सुष म्हणते, अरे पण मी कुठे मॉम इन लॉ? मलिक म्हणते, सुश सोडून दे आता. अगं स्वानंदी घाबरली ना म्हणून. सगळे घरी आल्यानंतर स्वानंदी म्हणते, बघितलं राजवाडे, माझ्या बाबतीत नेहमी असं घडतं आणि मी खात्रीने सांगू शकते हे घरातीलच कुणीतरी केलं. समोरून स्वानंदी मॅडम, तुम्ही बरोबर बोलताय, कारण असं अचानक फरार गायब होणं शक्यच नाही. तो आता स्वानंदीकडे बघतो आणि तिला मागून मिठी मारतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम. ती म्हणते, मी कशी तुम्हाला राजवाडे म्हणते, तसं तुम्हाला फक्त स्वानंदी म्हणा ना. तरी समोरच्या तोंडात सारखं स्वानंदी मॅडम येतं. ते तोंडातल्या तोंडात फुटफुटतं. ती म्हणते, काय? तो डोळे झाकून म्हणतो, स्वानंदी स्वानंदी. आता स्वानंदी येते आणि तिच्या गालावर किस करते. समर आता एवढा हरकून जातो की तिच्या मागे पळायला लागतो. पकडत म्हणतो, इकडे तुम्ही किस केलं, पण ह्यावर अन्याय होतोय ना, त्यामुळे दोघांना पण समान न्याय द्यावा लागणार. आता स्वानंदी समरच्या दुसऱ्या गालावरही किस करते आणि समर तिला जवळ ओढतो. आता दोघं मात्र प्रेमामध्ये रमून जातात. त्यानंतर राजवाड्यांच्या घरामध्ये चोर शिरतो. आता एकच गोंधळ उडतो, पण कुणीही काही बोलत नाही. स्वानंदी भिंती मागून लपून लपून बघत असते. तेवढे समोर येतो आणि तो, स्वानंदी मॅडम. ते आता शिव करून थांबवते. तो काय झालं ती दाखवत आणि खुणत म्हणते, चोर चोर. आता समोर बघतो आणि आकरून बघतच राहतो. आता इकडून आजी आणि मलिका झाडू घेऊन येतात. मलिका म्हणते, आई बहुतेक चोर तिकडे. आता आजी झाडू घेऊन पुढे पुढे असते आणि मलिका मागे मागे. तेवढे अंशुमन आणि सुश येतात. ते मलिकाला धडकतात. मलिका म्हणते, काय आहे तुमचं? कारण ती खूप घाबरते. पण मलिका म्हणते, तुम्ही दोघांनी तिकडे शोधा. आता घरभर एवढा गोंधळ सुरू असतो की सगळेच घरभर शोधत असतात. आता खरंच अंशुमन चोर आहे की अजून दुसरा कोणी? हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.